नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज 30 तारखेला शनिवारी ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे. मार्गशीर्ष महिन्यातली ही संकष्टी चतुर्थी आहे. जसा श्रावण महिना पवित्र असतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना देखील पवित्र असतो आणि या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक तिथीला विशेष असे महत्त्व असतं. ही वर्षातली सगळ्यात शेवटची संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची पूजा अर्चना होईल तेवढ्या सेवा ह्या करायच्या आहे. बघा, आपल्याला या दिवशी याचबरोबर एक दिवा या ठिकाणी लावायचा आहे. हा दिवा बघा तुम्हाला 12 वाजेच्या आतमध्ये लावायचा आहे. सकाळपासनं तुम्ही 12 वाजेपर्यंत हा दिवा लावू शकतात. दिवा कुठे लावायचा, कसा लावायचा याची माहिती आपण बघणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. शनिवारी ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे. आपल्याला सगळ्यात अगोदर देवपूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे. आता पंचोपचारी पूजा कशी करायची हे मी प्रत्येक व्हिडिओत सांगत आलेली असल्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे थोडक्यात सांगते. गणपती बाप्पांना तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे. गणपती अथर्व शीर्षाचं तुम्हाला पठण करायचं आहे. हे तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे, घरातील व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे. यानंतर गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल आवर्जून अर्पण करा. दुर्वा अर्पण करा. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. मोदकांचा नैवेद्य दाखवा. अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. दिवसभरात शक्य होईल तितक्या वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला ह्या दिव्याचा उपाय करायचा आहे. बघा, अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. हा उपाय आपण 12 वाजेच्या आतमध्ये करू शकतो. तुमचे कुठलेही संकट असू द्या, कुठल्याही संकटासाठी हा उपाय तुम्ही करू शकतात. यामुळे तुमचे घरातली सर्व संकट, विघ्न हे दूर होणार आहे. याच्यासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे. या कणकेमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे. दिव्याला पिवळा कलर येईल एवढी हळद घालून तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहे. चौमुखी दिवा बनवल्यानंतर तुम्हाला यामध्ये शुद्ध गाईचं तूप वापरायचं आहे. तूप नसेलच तर तुम्ही तेल देखील वापरू शकतात. आणि यामध्ये तुम्ही तेल टाकल्यानंतर चिमूटभर तुम्हाला हळद ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे. तुम्हाला जोड वात तयार करायची आहे. जोड वात तयार करून तुम्हाला चौमुखी दिव्याला 4 वाती किंवा 4 ज्योती येईल अशा तुम्हाला वाती ठेवायच्या आहे. म्हणजे बघा, चौमुखी दिव्यामध्ये आपल्याला ह्या 4ही दिशांना 4ही वाती लावायच्या आहेत. यानंतर हा दिवा बनवल्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये तुम्हाला कुंकवाने किंवा हळदी कुंकवाने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकच्या बाजूला 2 उभ्या रेषा द्यायच्या आहे. मध्ये 4 बिंदू ठेवायचे आहे आणि यावर तुम्हाला थोड्या अक्षता ठेवून त्यावर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरात गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे किंवा गणपती बाप्पांची वेगळी पूजा मांडली असेल तुम्ही तर तिथे तुम्ही समोर ठेवायचा आहे. दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. आणि यानंतर बघा, तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. आता ह्या सर्व सेवा करत असताना तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे, नामस्मरण करायचं आहे. तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायला येत नसेल तर तुम्ही 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करू शकतात. यानंतर तुम्हाला 3 वेळा गणपतीचं जे संकटनाशन स्तोत्र आहे त्याचं पठण करायचं आहे. बघा, 3 वेळा तुम्हाला गणपती नाशक स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं आहे. यामुळे तुमचे जेही काही विघ्न असतील ते विघ्न सर्व नष्ट होतील. बघा, प्रत्येक चतुर्थीला जर का तुम्ही हा उपाय केला तर तुमचे जेही काही संकट असतील ते संकट हे कमी होतील. यानंतर आपल्याला हा दिवा दिवसभर असाच चालू ठेवायचा आहे. दिवसभर दिवा चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. यासाठी दिवा बनवताना थोडा दिवा तुम्ही मोठा बनवू शकतात. कणकेचा दिवा बनवता आला नाहीच तर तुम्ही दुसरा पंती किंवा दुसरा धातूचा दिवा वापरला तरी चालेल, पण शक्यतो कणकेचा दिवाच तुम्हाला बनवायचा आहे. दिवा जर का चुकून दिवसभरात विझला तर तो पुन्हा तुम्ही प्रज्वलित करू शकतात. आता दुसऱ्या दिवशी ह्या दिव्याचं काय करायचं तर बघा, हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्ही गाईला खायला घालू शकतात किंवा मग हा दिवा तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवा, जेणेकरून तिथे पशु पक्षी एखादं जनावर येऊन तो दिवा खाऊन जाईल. दुसरा दिवा असेल तर दुसरा दिवा तुम्ही स्वच्छ धुवून पुन्हा ठेवू शकतात. पुन्हा तो पुढच्या उपायासाठी उपयोगात तुम्ही तो आणू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.